आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री तानाजी सावंत यांनी जरांगे पाटील यांनी एकमेकांवर जोरदार वार पलटवार केलाय। आपल्याला मिळालेलं आरक्षण नंतर रद्द झालं, यानंतर एक वादळ निर्माण झालं आणि जरतरच्या गोष्टी सांगायला आपण पंचांग घेऊन बसलो नाही असा टोला तानाजी सावंत यांनी लगावला। तर तानाजी सावंत यांनी उगाच पैशांची शायनिंग मारू नये अशा शब्दात जरांगे यांनी पलटवार केलाय। तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्यात नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाहीये। हा लढा आहे, जरी मंत्री असलो हा लढा आहे आणि कायदेशीर काही बाबी आहे। तुम्ही काय पाजाळायची गरज नाही, ज्ञान सरकारला कळतं टिकणार द्यायचे का नाही द्यायचं आणि घ्यायचं का नाही घ्यायचं, मराठ्यांना सगळं कळतं। मराठ्यांना वेड्यात काढून स्वतः खूप शहाणे आहेत काय दाखवायची गरज नाही। तुम्हाला माहित नाही बाकीच्या गप्पा मारतायच आता मोग ते बी बघाव ना जरा घुसून इकडे तिकडे, उगा शायनिंग दाखवायची कशाला? श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची, ते तुमच्या तिथंच तुमच्या जवळ ठेवायची आणि तुमची मस्ती तिकडेच दाखवायची। का टिकलं नाही काय झालं बघावं सांगावं समाजाला। पहिला आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं, नंतर ते आरक्षण मिळालेलं एकदम रद्द झालं। पहिले पुन्हा रद्द झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष कुणीच काय बोललेलं नाही आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेलं आहे। तर मला वाटतं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जशी आमची भूमिका आहे तशी मीडियाची सुद्धा, सगळ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ह्यांनी सुद्धा सर्वसामान्य तरुणांचं काउन्सिलिंग करावं। झोपेत म्हटलं कोणकडे बोलतो जाऊ तिकडे, त्याला काय काय उत्तर द्यायचं त्यांना? कवा केलंय काय केलंय तो कोण विचारणार? आम्ही कवा केलं काय केलंय ते तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला? तुम्ही काय झोपले? साष्ट पिंपळगाव कोणाचा टाइम होत होतं, कोणाचा टाइम होतो 3.5 महिने माग काय साडे जाऊ देऊ काय ज्यांना काय समाजाची ज्या लोकांना जाणच नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं। बीडमध्ये गेल्या आठवड्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या। यावेळेला नेत्यांच्या घरांना आणि कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं होतं। बीडमधली जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणांची भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पाहणी केली। पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघीही बीड शहरातल्या जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणी पोहोचल्या। बीडमधील जाळपोळ आणि हिंसाचार यासह अंतरवाली सराटीत लाठीचार्ज याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली। पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली। आक्रमण करत होती आमच्या राऊतच्या आणि आमच्या सगळ्या कुंडलिकराव राजेंद्र मस्के सगळ्यांच्या घरावर हे लोक वरून उड्या मारले। ह्यांना काही झालं तर 5 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचत होती, पण इकडे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचत नव्हती। हे टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे ह्या सगळी आयुधं असतील, त्यांनी ठरवून हे केलं असेल, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही। तर ह्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं ह्याची तपासणी झाली पाहिजे। कुठलंही आंदोलन आज मला बोलवतं तर मला वाटतं ह्याचा सूत्रधार कोण, ह्याचा सूत्रधार कोणी नसला पाहिजे। ध्येय पाहिजे सामान्य माणसाला न्याय द्यायचं, त्या लढ्याला न्याय द्यायचं। त्यामुळे अशा कोणत्याही सूत्रधारांच्या मोर्चात पंकजा मुंडे दिसली नाही तर वाईट वाटून घेऊ नका। मी त्याच बाजूनी ज्या बाजूनी नेहमी होते आणि सदैव राहीन, आणि जर अशा काही परत घटना झाल्या तर आम्ही पण आमरण उपोषण करायला मागे पुढे बघणार नाही। तेव्हा महाराष्ट्राचं चित्र हे सर्व समाज बघेल। राज्यामध्ये जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या अशी आग्रही मागणी उदयनराजे भोसले यांनी केली। जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असंही ते म्हणाले। यापुढे आरक्षणावरून मराठा समाजात आत्महत्या झाल्या तर सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला। 10 वर्षांनंतर जनगणना झाली पाहिजे ना, मग द्या, घ्या, तुम्ही करा आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही ज्यांना कोणाला जे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जे काय त्यांना आरक्षण देऊन टाका ना। कशाला कोणापासून वंचित ठेवताय? प्रत्येकाने सांगायचं की आम्ही वंचित, तुम्हाला वंचित ठेवलं कोणी? प्रत्येकाला त्यांचा तुम्ही न्याय देत नाही आणि त्यांचे आरक्षण फिक्स करत नाही, तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका ना।
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी करत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात येतोय। ओबीसी शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। छगन भुजबळ यांना टार्गेट करणं बंद करा, ओबीसी समाज भुजबळ यांच्या पाठीशी असल्याची भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्पष्टपणे मांडली। दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ओबीसी समाजाकडून राज्यभरात मेळावे घेतले जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्यांनी काही चुकीचे त्यांचा कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांना टार्गेट केलं जाते, म्हणून आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत, ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत, आणि आमचे नेते म्हणून आता आम्ही त्यांना सोडणार नाही, आणि जे कोणी आमच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना आम्ही समजा आम्ही आता इतके धनदानगे नाही की रस्त्यावरची लढाई लाठाकट्याची लढाई आम्ही करणार नाहीये, परंतु मतपेढीची लढाई मात्र आहे, ती मात्र हा ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही। जर हे अशाच प्रकारे आमचं आरक्षण जर लुटलं गेलं तर मात्र 24च्या निवडणुकीमध्ये मात्र सरकारला, कुठलेही सरकार असू दे, त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी जे आहे ते या कुणबी म्हणून दाखले देण्याचा हा जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, याला आमचा विरोध आहे। म्हणून ही जी शिंदे समिती आहे, शिंदे समितीला असा कुठलाही प्रकारचा असा अधिकार नाहीये। घटनात्मकदृष्ट्या जो समाज मागासलेला आहे त्याच्या बाबतीत नोंदी शोधायच्या आणि नोंदी शोधून हे करायचा, हे सुद्धा घटनेमध्ये कुठे लिहिलेलं नाहीये। कारण स्वतंत्र देशामध्ये 2 कालेलकर कमिशन, मंडल कमिशन असे कमिशन नेमलेले आहेत। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास इथे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली। आदेश बांदेकर यांना हटवून सरवणकर यांची नियुक्ती केल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली। त्यामुळे एक नवीन वाद सुरू होतोय। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी मंगळवारी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र या नियुक्तीवरून राजकीय वादाचा कलगीतुरा रंगलाय। शिवसेना उभाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे। दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्यानं केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्यानं बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं। नंतर पोलिसांनी सांगितलं की गोळी त्यांच्याच बंदुकीतून चालवली गेली होती। त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे भाजप सरकारनं आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचा अध्यक्ष म्हणून बसवलंय। आमच्या सणावाराला गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष कसे शोभतात? खरं तर भाजप आणि गृहमंत्र्यांच्याकडून या गोष्टीला विरोध व्हायला हवा होता, पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्र द्वेषाचं बक्षीस दिलं असेल। अशा तिखट शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस यांना टोले हाणलेत। तर या टीकेला उत्तर नवनिर्वाचित अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्वतः दिलंय। गेल्या 5 वर्षामध्ये आदित्य ठाकरेंनी या भागामध्ये एकही काम कधी केलेलं नाही। उलट जी आम्ही काही कामं लोकहिताची केली असतील ती विभाग अधिकाऱ्यांमार्फत तोडण्याचं काम केलं। अर्थात एखादा इश्यू करून त्या इश्यूवरतीच बोलत राहणं आणि आम्हाला गुंतवून ठेवणं किंवा सरकारला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे। महाविकास आघाडीच्या सत्तेत आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक न्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। गेल्या वर्षी राज्यात सत्तांतराच्या नंतर बांदेकर यांची अध्यक्षपदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा रंगली। त्यावर जवळपास 1.5 वर्षानंतर शिक्कामोर्तब झालं। दरम्यान दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा सामना मात्र रंगू लागलाय। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते। या संदर्भात त्यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली। डेंग्यूमुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आजारी आहेत। आजारपणामुळे आपल्याला सर्वांपासून नाईलाजानं दूर राहावं लागतंय, हे त्रासदायक आहे असंही ते म्हणाले। दरम्यान राज्यातल्या जनतेला त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। अजितदादांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे। आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे। डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय। आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर राहावं लागणं हे त्रासदायक आहे। दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो। यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही, परंतु माझ्या सदिच्छा कायमच आपल्यासोबत आहेत। आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना तसंच नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा, असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शाखा पाडल्याच्या प्रकरणावरून ठाण्यातल्या मुंब्र्यात शनिवारी उद्धव ठाकरे थेट धडक देणार आहेत. शिवसेनेची 22 वर्षांपासूनची शाखा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून भुईसपाट केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. एकंदरीतच दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आमने सामने येणार एवढं नक्की आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंब्र्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला. मागच्या 22 वर्षांपासून या शाखेचा टॅक्स भरल्याचे पुरावे असताना सुद्धा पोलीस आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून शिंदे गटानं शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. या सर्व प्रकारानंतर उद्धव ठाकरे मुंब्र्यात जाऊन परिस्थिती जाणून घेणार आहेत. 11 तारीख को उद्धव ठाकरे शिवसेना चीफ मुंब्रा में जाएंगे. हम उनके साथ रहेंगे, सब शिवसैनिक रहेंगे. आओ बुलडोजर लेके आइए, देखता हूँ. डालो हमारे पे बुलडोजर. गोलियां चले नहीं तो गोलियां चलाइए. अब दूसरा क्या कर सकते. राज्यात बेकायदेशीर सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या शाखांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. पालिकेचे अधिकारी, बुलडोझरवाले, त्यांना आदेश देणारे, या सगळ्यांचा चोख हिशोब आणि बंदोबस्त होईल. आज फक्त सत्ता तुमच्या हातात आहे बेकायदेशीरपणे, ठीक आहे, ते उद्या आमच्या हातात आहे. जुन्या शाखेची दुरवस्था झाल्यानं नवीन शाखा बांधली जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं. बाळासाहेबांना जे अपेक्षित काम, धर्मवीर आनंदगी साहेबांना जे अपेक्षित काम ते शाखेतून व्हायला पाहिजे, ते शाखेतून काम होत नव्हतं. म्हणून आम्ही या शाखेतून नवीन शाखा बांधून इथून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने शाखा बांधतोय आणि या लवकरात लवकर या शाखेतून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने ही शाखा तयार करण्याचं हे चाललेलं आहे. शिवसेनेत 2 गट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले मतभेद तीव्र झालेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंब्र्यात जाणार असल्यानं दोन्ही पक्षातला राजकीय संघर्ष आणखीन तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वादग्रस्त विधानाचे मुंबईसह देशभरात पडसाद उमटत आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेकडून निदर्शनं करण्यात आली. भाजपकडून नितीश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला गेला. तर मुंबईत बाळासाहेब भवनाच्या इथे शिवसेनेच्या महिला आघाडीनं नितीश कुमार यांच्या फोटोला जोडे मारत निदर्शनं केली. नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना स्त्री शिक्षणाच्या बद्दल वक्तव्य केलं. यावेळेला त्यांनी अतिशय आक्षेपार्ह भाषेत काही विधानं केली. या विरोधात शिवसेना आणि भाजप आक्रमक झाले. दरम्यान सुप्रिया सुळे, प्रियांका चतुर्वेदी गप्प का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय. पण एका राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारचं घाणेरडं विधान करून ते जे बोलले ते ऐकू सुद्धा शकत नाही. अशा विधानांमुळे स्त्रीचा झालेला अपमान हा फक्त बिहारच्या महिलांचा नसून हा समस्त स्त्रीवर्गाचा अपमान आहे. आणि त्या विधानाचा निषेध म्हणून त्यांनी माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे. त्यांचा राजीनामा हेच त्यांची शिक्षा असेल. राज्य सरकारनं धनगर समाजाला मोठी दिवाळी भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीला शक्ती प्रदत्त समिती असं नाव देण्यात आलं आहे. त्याचसोबत राज्यात पहिल्यांदाच निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर झालं आहे. यासाठी 4,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं सांगण्यात आलं आहे. यासोबतच एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा आणि आश्रमशाळा शिक्षकांची रिक्त असलेली 282 पदं भरण्याचा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ठाण्यातल्या बांधकाम व्यावसायिकांच्यावर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं बांधकामांच्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्व जारी केले. त्यानुसार RMC प्लॉटमध्ये नियमांचं पालन होणं गरजेचं होतं, पण ते होत नसल्याचं लक्षात येताच पालिकेनं कारवाई केली. प्रशासनाकडून ठाण्यातल्या RMC प्लांट सील करण्यात आला आहे.
यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.